श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे चैत्र अमावस्या आणि या चैत्र अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात अशी श्रद्धा आहे. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास देखील मदत होते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावस्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पापं धुवून निघतात आणि मनाची देखील शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळतं. विशेषतः सातू, जव, तीळ आणि पाण्याचे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष, ग्रहण दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतो त्यांच्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिवमंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते असं मानलं जातं. अमावस्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान देखील करतात. यामुळे मानसिक शांती देखील मिळते. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. आता आपल्या पूर्वजांसाठी, पितरांसाठी सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण बघत असतो, आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. तसे घरामध्ये पैसा येत नाही, आला तर तो स्थिर राहत नाही किंवा अगदी आपल्या मुलांचे विवाह देखील जुळून येत नाही. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये पैसा तर ऑलरेडी असतो, तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. त्या घरातील लोकांची देखील प्रगती होत असते, मुलांची देखील प्रगती होत असते. कारण की त्या घरामध्ये पितरांची, पूर्वजांची सेवा ही अमावस्येच्या दिवशी केली जाते. त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते. आणि उलट आपल्या घरामध्ये आपण कितीही मेहनत करा, कष्ट करा, फळ मिळत नाही, आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही. तर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, त्यामुळे या सर्व समस्या उद्भवत असतात. आता आपल्या घरामध्ये अगदी पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काही सेवा आवर्जून करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. घरातील इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. चैत्र अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये आणि सकाळी उठल्यानंतर आपण घरामध्ये अंघोळ झाल्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. पण त्याचसोबत या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती देखील पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे किंवा घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि हे पाण्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडने शिंपडायचं आहे. आता तुम्ही माठ किंवा अगदी पाण्याचा माठ, मडकं भरून ठेवत असाल तर त्यातीलच पाणी घ्यायचं आहे किंवा अगदी मातीचं भांडं एखादं भरून ठेवत असाल तर त्यातील पाणी घ्यावं. कारण की मातीचं भांडं हे पूर्वजांना अत्यंत प्रिय आहे. आता मातीचं भांडं नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही साधं पाणी घेतलं तरी पण चालेल. आता हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडने शिंपडायचं आहे. आता का शिंपडावं? कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर तिथे आपण पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी हे आवर्जून शिंपडायचंच आहे. तसेच शिंपडत असताना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप देखील करायचा आहे. त्याचसोबत या दिवशी आपण दही भाताचा उपाय देखील करायचा आहे.
तर आपण दही भात घ्यायचा आहे. आता भात घेताना तो अळणी घ्यायचा आहे. अळणी भात शिजवायचा आहे. अगदी एखादी छोटी वाटीभर मूठभर भात शिजवला तरी पण चालेल. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. अळणी भात शिजून झाल्यानंतर थंड झाल्यावरती तो एखाद्या पत्रावळीवरती कागदावरती काढायचा आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा भात आपण घरामधून सर्व ठिकाणी फिरवायचा आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणाहून हा भात फिरवून घ्यायचा आहे. आणि यानंतर आता जेव्हा फिरवत असतो तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या पण देवतेला मानता त्या देवतेचा जप करायचा आहे. आणि यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हा भात आपण 7 वेळा फिरवायचा आहे. 7 वेळा उतरवायचा आहे. जसे आपण मुलांची नजर काढत असतो त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावरून देखील हा भात आपण 7 वेळा उतरवायचा आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते. असं म्हटल्यानंतर हा भात 7 वेळा उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या छतावरती तुम्ही हा भात ठेवू शकता किंवा अगदी घराच्या बाहेर एखादा पक्षी, प्राणी, कुत्रा किंवा कावळा हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा भात ठेवायचा आहे. आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबत बोलू नये आणि भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचं नाही. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता. असा उतारा जर आपण या दिवशी केला तर आपल्या घराला जी काही नजरबाधा झालेली असते, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी आपल्या घराच्या मागे असते तर ती पूर्णतः दूर होते व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते. तर आता या दिवशी आपण पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता कणकेचा दिवा घेणार असाल तर कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण हळद देखील टाकायची आहे. किंवा अगदी तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर चौमुखी दिवा, अगदी मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. त्यानंतर आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले, फुटलेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा किंवा मातीची पंती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली असेल तर ती ठेवायची आहे. दुहेरी वातीची एक वाट टाकायची आहे. तर त्या वातींना देखील चारही वातींना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल तर दक्षिण दिशेला आपण हा दिवा लावायचा आहे. कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची, पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेकडेच आपण हा दिवा लावायचा आहे. आता दक्षिण दिशेला आपण दिवा ठेवायचा आहे. आता आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता आपण तिथे आसन घेऊन बसायचं आहे. तर आपण आपल्या पूर्वजांची, पितरांची काही सेवा करायची आहे. सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे. पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल, असे आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना म्हणावे. यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आता असं म्हटल्यानंतर आपण तिथे बसून पूर्वजांची सेवा करायची आहे. आपण आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची आहे. तुम्हाला नावं आठवत असतील तर तुम्ही नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याच्यासोबत आपण पितृअष्टक देखील पठण करावं किंवा अगदी श्रवण केलं, मोबाईलवरती ऐकलं तरी पण चालेल. आपण पूर्वजांची, पितरांची ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्या पूर्वजांना, पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील तुम्ही तिथे व्यक्त करू शकता. घरामध्ये पैसा येत नाही किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना सांगायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील जी काही वडीलधारी मंडळी आहे तर त्यांनी शक्यतो तरी हा उपाय करावा. पण जर आजी आजोबांना जर शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वतः जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे? रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल आणि थोडेसे काळे तीळ देखील टाकलेले आहे. दुसऱ्या दिवशी हे काळे तीळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालतील.
त्यानंतर आपण आणखीन असा एक दिवा बनवून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपण जिथे पण आपण पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा माठ भरून ठेवत असतो तर तुम्ही तिथे ठेवायचं आहे, कारण की ती आपल्या पूर्वजांची पितरांची जागा आहे असं मानलं जातं. तर तिथे देखील ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत तिथे दिवा ठेवायचा आहे. आता जेव्हा पाण्याच्या माठापाशी तुम्ही दिवा ठेवत असाल तर तो चौमुखी दिवा बनवायचा नाही, तर एकच वातीचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. तर त्यामध्ये देखील आपण तिळाचं तेल आणि काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. तसेच या दिवशी नदी तीरावर, विहिरीजवळ, तलावाजवळ देखील दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्त्व आहे. अगदी प्रत्येक अमावस्येला जर शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही विहीर, तलावाजवळ देखील दिवा प्रज्वलित करावा. यामुळे देखील आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात. तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही कणकेचे पिठाचे गोळे बनवायचे आहे आणि हे गोळे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तलावामध्ये, नदीमध्ये टाकावे किंवा अगदी विहिरीमध्ये टाकले तरी पण चालेल. कारण की असे गोळे जर आपण माशांना खाऊ घातले तर आपल्या जीवनामध्ये जी काही अडचणी अडथळे आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते असं म्हटलं जातं. त्याचसोबत अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा प्रज्वलित करावा. तिथे देखील आपण एकमुखी दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये देखील तुम्ही काळे तीळ टाकायचे आहे, कारण की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. त्याचसोबत आपल्या पूर्वजांचा, पितरांचा देखील वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास, माता लक्ष्मीचा वास यामध्ये असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली अमावस्येच्या दिवशी जर शक्य असेल तर आवर्जून तिथे देखील एक दिवा लावावा आणि त्याचसोबत पिंपळाच्या झाडाला देखील 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपण आपली इच्छा, मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.